नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन याचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण त्याची व्याख्या पाहू. डेफिनेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अ इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल having maximum degree 2 is called the quadratic equation. So ax square plus bx plus c is equal to 0. And here a, b, c are real numbers. And most important condition is a is not equal to 0. ज्या समीकरणामध्ये ए, बी आणि सी च्या रिअल नंबर म्हणजे कोणत्याही किमती प्लस मायनस फ्रॅक्शन चालतील, बट ए इज नॉट इक्वल टू 0. इफ वी टेक ए इक्वल टू 0, then the equation is not become a quadratic equation. So the standard form, the next one is standard form quadratic equation. So ax square plus bx plus c is equal to 0. This is a standard form of quadratic equation. याला सामान्य रूप म्हणायचं वर्ग समीकरणाचं. स्टँडर्ड फॉर्म फर्स्ट टर्म इज स्क्वेअर टर्म, सेकंड सिंगल टर्म विथ व्हेरिएबल and third is constant. This is the x square plus bx plus equal to 0. This is the standard form. Let us study the practice set 2.1. First question, write any two quadratic equations. इथे आपल्याला कोणते दोन वर्ग समीकरण लिहायचे. हे अत्यंत सोपं आहे. फर्स्ट राइट द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax square plus bx plus c is equal to 0. Here put up in place of a, b and c any value. इथे आपण ए, बी, सी च्या ठिकाणी कोणत्याही किमती घ्यायचं, प्लस घ्या मायनस घ्या. सपोज हियर ए इज इक्वल टू 3, बी इज इक्वल टू 5 आणि सी इज इक्वल टू -7. याच्यामध्ये पुटअप करा, आपल्याला पहिलं वर्ग समीकरण मिळेल. ए इज रिप्लेस बाय 3, 3x स्क्वेअर. बी इज रिप्लेस बाय +5 प्लस 5x and c is replaced by -7 -7 is equal to 0. ते आपल्याला पहिलं वर्ग समीकरण मिळालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. असे तुम्ही किती वर्ग समीकरण तयार करू शकता. आता दुसरा क्वेश्चन याच्यामधला आयडेंटिफिकेशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. वर्ग समीकरण ओळखायचं. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल 9m is equal to 2m square minus 10. First write the given equation in standard form. स्क्वेअर टर्म इकडे LHS ला घ्या, हे प्लस आहे मायनस होईल. सो -2m स्क्वेअर प्लस 9m -10 आहे ते पॉझिटिव्ह होतील प्लस 10 इज इक्वल टू 0. देन compare with standard form. Here one variable m and maximum degree is 2. So this is a quadratic equation. Then take the second question of this practice set. Second question is find the value of a, b and c. हा तुम्हाला 10वी ला 1 मार्काचा प्रश्न विचारला होता बोर्ड आहे परीक्षेला. So first, this is -7x square plus 5x plus 9 is equal to 0. Here we have to find the value of a, b and c. First is compare ax square plus bx plus c is equal to 0. याचं कंपॅरिझन करा. a is equal to -7, b is equal to +5 and c is equal to 9. अशा पद्धतीनं इथे आपल्याला ए, बी, सी च्या किमती मिळाल्या. अशा पद्धतीने तुम्ही उद्या येताना
from practice 2.1, solve the first 3 questions in your notebook. Thank you.